टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। महापालिकेच्या हद्दीमध्ये मोगलाई, शनीनगर, भीमनगर, यशवंतनगर या भागामध्ये डायरियाची साथ सुरू झाली होती आणि त्यानंतर अनेक पेशंट हे ॲडमिट झाले होते। आता त्यामुळे महापालिकेच्या वतीने आता सर्वे सुरू करण्यात आला आहे। महापालिकेचे जे काही कर्मचारी आहे, कर्मचारी आता घरोघरी जाऊन आता ज्या भागामध्ये डायरियाची साथ असेल त्या भागातलं पाणी घेऊन ते पाणी तपासणीचं पथक आता या ठिकाणी हे करण्यात आलेलं आहे आणि त्या पथकाद्वारे आता पाणी तपासणी केली जात आहे। पाणी अशुद्ध आहे का अशा पद्धतीचं चेकअप या ठिकाणी केले जाणार आहे आणि हे पाणी चेकअप केल्यानंतर तसे रिपोर्ट हे महापालिकेला सादर होणार आहे। या ठिकाणी जवळपास 8 टीम ज्या आहेत अशा 8 टीम या ठिकाणी करण्यात आलेल्या आहे आणि विविध भागात ज्या भागामध्ये डायरियाचे रुग्ण सापडले अशा रुग्णांवर उपचार करण्यासाठी आता यंत्रणा सज्ज झालेली आहे। त्याचबरोबर ज्या भागामध्ये डायरियाचे रुग्ण आहेत त्या भागातलं पाणी या ठिकाणी तपासले जात आहे। पाण्यामुळे डायरियाची लागण झाली का अशा पद्धतीचा आता हा सर्वे सुरू करण्यात आला आहे। अनेक ठिकाणी जर बघितलं तर पाण्याचा काय TDS जो आहे तो हा TDS त्या ठिकाणी तपासले जात आहे आणि बऱ्याच भागामध्ये पाणी शुद्ध असल्याचं या ठिकाणी महापालिकेच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे। मात्र असं असलं तरी जी काही रुग्णांची संख्या आहे ही रुग्णांची संख्या बघता धुळे महापालिकेच्या हद्दीमध्ये डायरिया वाढला आहे। मात्र आता नियंत्रण जरी मिळालेलं असलं तरी नक्की या सर्वेतून काय समोर येतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।